मला खरंच कळत नाहीये की मी आता काय बोलू. डॉलीबाई तुम्ही काय पण बोलू नका. हो, खरं तर मी काहीच बोलायची गरज नाही. तुम्हाला तर सगळं मी न बोलताच कळतं. आपल्याला आपल्याला काय नाही कळत. हा, अरे असं काही पण नाही. कसं मी न सांगता तुम्ही मला इथे घेऊन आलात. मी न सांगता तुम्हाला माझ्या मनातलं सगळं कळतं. मी न सांगताच तुम्हाला कळलं की माझं लक्ष कॅफेमध्ये नाहीये पण इथे हॉस्पिटलमध्ये लागलंय. नाही ते आपल्याला तुम्ही काही बोलायची गरज नाही. थँक्यू सो मच. खरं तर तुम्ही मला इथे वेळेत घेऊन आला नसतात तर माहिती नाही त्या पेशंटचं काय झालं असतं. डॉलीबाई आपल्याला एकच कळतं, आपलं मन जिकडे आहे ना तिकडे आपण जायचं. आपलं मन आपल्याशी कधीच खोटं बोलत नाही. ते जे सांगताना ते आपण ऐकायचं. ते हॉटेल वगैरे ना ते आपण बघून घेऊ. डॉलीबाई तुमची खरी गरज इथे आहे. मिस्टर देवा, आय एम सॉरी. मी तुम्हाला चुकीचं समजत होतो. आज तुम्ही मोनिका मॅडमना सपोर्ट केलं नसतं तर आय डोंट नो. बट मोनिका मॅम, यू आर ऑलवेज राईट. ऑलवेज राईट. मिस्टर देवा इज अ व्हेरी गुड सोल. इज अ व्हेरी गुड पर्सन. हो मास्तर, आपण काय केलं, आपल्या मनाला जे वाटलं ते आपण केलं, बाकी काय नाही. एकच सांगतो, डॉलीबाईंची ना खूप फरफट होत होती. ती आपल्याला बघवली नाही म्हणून आपण सगळं केलं, बस. बाकी काय नाही केलं आपण. हा, पण आता त्यांच्या चेहऱ्यावर स्माइल बघताय ना, ती फक्त आणि फक्त तुमच्यामुळे मिस्टर देवा. बस काय मास्टर, और डॉलीबाई खुश ना म्हणजे आपण खुश. म्हणजे म्हणजे डॉलीबाई खुश म्हणजे पेशंट खुश. पेशंट खुश म्हणजे तुम्ही खुश. तुम्ही खुश परत पेशंट खुश. पेशंट खुश मग डॉलीबाई खुश मग आपण खुश. यु नो व्हॉट मॅडम, तुम्ही हॉस्पिटल आणि कॉलेजमध्ये आल्यापासून इकडचं ऍटमॉस्फिअरच खुश झालं. यु नो, इट्स ऑसम. अरे म्हणजे काय, डॉलीबाई इकडे आलाय म्हणजे काय, इकडेच जाय आणि इकडेच दूर, बाकी काय. हा येस. मॅडम, रस्टी सरांच्या रूम मधनं किंचाळण्याचा आवाज येतोय. तुम्हाला ऐकू येतोय का? तुम्हाला पण येतोय का? अहो, मला रिपीट करू नका, पण तुम्हाला ऐकू येतोय का? अहो म्हणजे तेच आपल्याला ऐकू येतं. डॉक्टर सचिन, वी नीड टू गो. येस येस. आईच्या गावात वाट लागली. सर, ओ माय गॉड, डॉक्टर सचिन प्लीज हेल्प मी. बापरे, कोणी केलं हे तुम्हाला? असं कोणी बांधून ठेवलं? आपण पोलिसांना बोलवूयात का? नाही, अजिबात नाही. अजिबात नाही. कशाला 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 आपलं वाटलंच है ना? काय पण काळजी नाही की नाही. आपण तुम्हाला घाम किती आलाय. अशा एसी एसी ऑन करू का? एसी फास्ट करतो आपण. नको नको नको. एसी एसी राहू द्या राहू द्या. एसी राहू द्या. नक्की. बाय द वे, तुम्हाला हे असं बांधून कोणी ठेवलं? मीच बांधून घेतलंय स्वतःला. मीच बांधलंय. मग हे का सर, पण का बांधून घेतलं? असा नसा मोकळ्या होतात म्हणून बांधून घेतलंय ते. झालं का नसा मोकळ्या सगळ्या? झालं तर काय प्रॉब्लेम नाही. का आपली काय मदत हवी का? हा, कुठे दाबू वगैरे काय? नको नको. आहे ठीक आहे ठीक आहे. काय प्रॉब्लेम नाही. हा, आणि तिथे ऑपरेशन थिएटर मध्ये सुद्धा सगळं ओके झालंय ना मॅडम? म्हणजे ऑपरेशन सक्सेसफुल झालंय आणि पेशंट इज आउट ऑफ डेंजर ना. अरे वा, अभिनंदन अभिनंदन. मला माहित होतं डॉक्टर मोनिका हे सगळं सक्सेसफुल करणारच आहे. हा, अभिनंदन. आय नो दॅट. आईच्या गावात काय म्हणता? हाय, जामच हुशार होतो तुम्ही. घाम किती आला तुम्हाला? अरे बापरे. अरे अरे, घाम पुसायला पाहिजे ना. हा, एक मिनिट सचिन मास्तर, घे घाम पुसा. सॉरी सर. काय काय प्लीज. देवा, घडवलं बाई. मला माहिती आहे सगळं तुम्ही केलं. आपण काय केलं? आपण काय पण नाही केलं. आय डोंट नो देवा, मी कशासाठी तुम्हाला थँक्स म्हणायला पाहिजे.
माझ्या प्रत्येक अडचणीत तुम्ही मला मदत करता, माझ्या प्रत्येक गोष्टीत तुम्ही मला सपोर्ट करता. मला जेव्हा जेव्हा गरज लागते ना तेव्हा तेव्हा तुम्ही माझ्यासाठी धावून येता. इनफॅक्ट आज तर फक्त आणि फक्त तुमच्याचमुळे मी ओटी पर्यंत पोहोचू शकले. खरंच. अहो, नाही हो डॉलीबाई, आपण काय पण नाही केलं. जे केलं ना ते तुम्ही केलं. अहो, एखाद्याचा जीव वाचवायचा ना म्हणजे खूप मोठं पुण्य असतं. जे तुम्ही केलंय, आपण काय फक्त एक जरी असतो बस. हा तर तुमचा मोठेपणा आहे. नाही हो. डॉक्टर, तुमचे जेवढे उपकार मानावेत ना तेवढे खरोखर खूप कमी आहेत हो. अहो ताई, असं काय करताय? आणि उपकार कसले त्यात? माझं काम आहे हे. हो, ते सगळं खरं आहे, पण तुम्ही जर का वेळेवर नसता आलात ना तर तर कदाचित माझा नवरा आज. हो, असं नका बोलू. आणि थँक्स म्हणायचंच असेल तर यांना म्हणा. ह्यांच्यामुळे मी इथे वेळेत पोहोचू शकले. अहो ताई, खरंच तुम्ही ना अगदी देवासारखे आहात हो. नाहीतर या जगात कोण कोणाला विचारते. आज आज तुम्ही माझं कुंकू वाचवलंय. देव तुमचं भलं करो. अहो ताई, खरा देव माणूस तर डॉलीबाई येतो. आपण काय, आपण तुम्ही ना माझं कुंकू वाचवलंय. खूप खूप धन्यवाद तुमचे. येते मी. मी समजता कोण स्वतःला? आम्ही कोण वाटलं तुम्हाला? आमचा काय वेळ जात नव्हता म्हणून इथे आलोय. हे बघा साहेब, आपलं एकदा ऐकून घ्या ना. आपण काय सांगतो जरा. काय ऐकायचं तुमचं? मगापासून नुसता टाइमपास चाललाय. अरे हे कॅफे आहे की मस्करी? नाही, आम्ही इथे तुमच्या हॉटेलचं रेटिंग ठरवायला आलोय, तुमच्या हॉटेलची परवानगी संदर्भात बोलायला आलोय. आणि तुम्ही? अरे त्या मोनिका मॅडमचं काय? काहीही न सांगता निघून गेल्या. अरे काय चाललंय काय? तिचं ना डोकं फिरलंय. ती अशीच वागते. तरी या मुर्द्याला सांगितलं तिच्या नादी लागू नको, पण ऐकल तर ना. हे बघा, हे तुमचे इंटरनल मॅटर्स आहेत, हे आम्हाला सांगू नका. नाही नाही साहेब, आपल्याला एक चान्स द्या तुम्ही. आता तुमच्या हॉटेलला रेटिंग कसं मिळतं तेच बघतो मी. सर, मी काय म्हणतो, एक चान्स देऊन बघूया ना. ना तुम्ही बोलू नका, आमच्याकडे अथॉरिटी आहे. नाही नाही साहेब, आपल्याला एक चान्स द्या, फक्त एक चान्स. बघा ना साहेब, प्लीज. अरे सत्या, काय 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 झालं काय? काही प्रॉब्लेम झालाय का? या बघितलं या बाईकडे? स्वतः आग लावायची, नंतर पाणी टाकण्याचं नाटक करायचं, आणि वर तोंड करून विचारतं काय झालंय. अक्का, काय झालंय? मी काय केलं? नाही नाही, तू काय केलं नाही का? हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय. जर का माझ्या हॉटेलला परमिशन नाही ना मिळाली तर बघ मी काय करते ते. कळलं? सर, आय एम सो सॉरी. नाही, प्लीज प्लीज सर, असं नका करू. माझं एकदा ऐकून घ्या प्लीज. आम्हाला काही कारण देऊ नका. आम्ही तुमच्या हॉटेलचं परमिशन कॅन्सल करतोय. माझं एकदा ऐकून तरी घ्या. हे बघा, कुणाचंही काहीही ऐकायची गरज नाहीये आपल्याला. आणि 1 तास झालाय आपल्याला. पुरेसा वेळ दिलाय आपण यांना.
तरीही हे स्वतःला प्रूव्ह करू शकलेले नाहीयेत. दे आर होपलेस. ऍक्च्युली असं नाहीये. खरंच म्हणजे आमचा स्टाफ इतका चांगला आहे ना. तुम्ही प्लीज फक्त एक चान्स द्या ना, थोडा वेळ द्या बस. हे बघा, सरांनी एकदा सांगितलं ना म्हणजे ते फायनल. आता त्यांच्या डिसिजन मध्ये अजिबात चेंज होणार नाही. हे बघा, आपण सगळ्यांना असा एक एक चान्स देत बसलो ना तर कुणाचंच काही होणार नाहीये. आणि प्रत्येकाची काही ना काही कारण ही असतातच. अहो साहेब, तसं काय नाही हो. ते मॅडम ना जरा तिकडे जाणं गरजेचं होतं, बाकी काही नाही. आम्हाला विचारून गेल्या नव्हत्या ना, आमचा त्यांच्याशी काय संबंध? माणुसकीचा. हा, माणुसकीचा संबंध आहे. देवा, आपल्याला सांगा, कोणात माहितीये तुम्हाला या काय करतात, या कशासाठी गेलं होतं माहितीये का तुम्हाला? या आहेत तरी कोण अशा? ह्या डॉक्टर मोनिका श्रीखंडे. अरे डीएस मेडिकल कॉलेजचे डीन आहेत या. ह्या डॉक्टर मोनिका श्रीखंडे? अरे ह्या हॉटेलच्या रेटिंग पेक्षा ना त्यांना त्या माणसाच्या आयुष्याचं रेटिंग जास्त महत्वाचं वाटलं. आणि म्हणून त्या माणसाचं आयुष्य वाचवायला त्या गेल्या होत्या. अरे या हॉटेलचं काय, आज नव्हते तुम्ही परमिशन द्यालो. त्या माणसाच्या जीवाचं काय, तो जीव गेला तर उद्या परत नाही येणार. तो जीव वाचवायला त्या तिकडे गेल्या होत्या. तेव्हा जाऊ दे, तुम्ही काही बोलू नका. एक मिनिट ऑलिबाई बोलू दे आपल्याला. ह्या खरंच मोनिका श्रीखंडे आहेत. हे आधी का नाही कळवलं? अहो तुम्ही बोलायला तरी कुठे दिलं यांना? खरं तर आम्ही सॉरी म्हणायला हवं होतं तुम्हाला. मुळात तुम्हाला तुमची बाजू मांडायची संधीच दिली नाही आम्ही. रिअली सॉरी मॅडम, सॉरी. मोनिका मॅडम, तुम्हाला अजून एक चान्स द्यायला आम्ही तयार आहोत. पण एका अटीवर. जेवणात मीठ कमी टाकणार असाल तरच. अहो साहेब, ते आपण जरा सॉरी बोलतो पहिले. ते आपण काय पण बोलून गेलो, भेजा गरम होता आपल्याला. पण साहेब खरंच मनापासून आपण थँक्स बोलतो तुम्हाला, आपल्या भावासाठी. खरंच थँक्स. थँक्यू. थँक्यू. देवा, ओके. मला सांग, तू कुठं गेला होता ह्या टवळीला घेऊन? अगं ते अक्का, तू गप बस. मी तुझ्याशी बोलले का? त्याच्याशी बोलतेय ना? अक्का, आता हे काय नवीन नाटक लावलंय तू? गप रे मुर्द्या, गप. देवा, मी तुला काय प्रश्न विचारलाय? तू कुठं गेला होता? तुम्हाला काय वाटतं अक्का की कुठे गेलो होतो आम्ही? तुझी जीभ लय चुरू चाललीये का? एकदा सांगितलेलं कळत नाही का गप्पा बस म्हणून? देवा, मी काय विचारते, तू कुठं गेला होता? अगं अक्की, आपण सांगितलं ना मगाशी, आपण ते हॉस्पिटलला गेलो होतो. खरंच? हा, खरं बोलतायत देवा, देवांची शपथ. आम्ही हॉस्पिटललाच गेलो होतो. ए गप्पे, साडीचं दुकान. मी तुझ्याशी नाही बोलते. देवा, खरंच सांग, तू हॉस्पिटलला गेला होता? हल्ली काय हॉस्पिटलला हळदी कुंकू वाटायला लागलेत काय? ए अक्के, काय काय बोलते काय तू? माझ्यापासून काही लपू नको. एक ना एक दिवस मला खरं कळणारच आहे. तेव्हा आत्ताच सांग, कुठं गेला होता? देवा, खरंच बोलतायत अक्का. मग हिच्या भांगेत कुंकू कुठून आला? सत्या, हे दोघं लग्न उरकून आलेत. ही अक्का कधीच चुकत नाही. काय काय बोलतेस काय तू? तुमचा अंदाज आहे ना
थोडासा चुकला. अरे आम्ही दोघांनी लग्न केलं नाही, म्हणजे आपोआप झालं. डॉलीबाई डॉलीबाई आता आता तुम्ही काय बोलताय? असं काय करताय देवा? खरं तेच बोलतेय ना मी. सांगा बरं, तुमच्याच हातून लागलं ना माझ्या भांगेत कुंकू? सांगा. हा बरोबर तर आहे. मग अक्कांपासून कशाला लपवायचं? चुकून लागलं ना, मग मी पुसते ना. तुम्ही वयाने, नात्याने आणि मानाने माझ्यापेक्षा मोठे आहात म्हणून मी तुम्हाला काही बोलत नाही. पण आत्ता एक गोष्ट सांगते. ज्या माणसामुळे चुकून माझ्या कपाळावर हे कुंकू लागलं, त्यालाही मी ते पुसू दिलं नाही, तर मग तुम्ही कोण आहात? कळतंय ना तुम्हाला मला काय म्हणायचंय ते? पुन्हा कधी ही हिम्मत करू नका. Okay. तुम्ही सगळ्यांनी प्लीज आपापल्या कामाला लागा. देवा, थँक्यू सो मच. काय डॉलीबाई, आपण काय केलं? आपल्याला कशाला थँक्यू बोलताय? देवाबाई, डॉली वहिनी, आपण थँक्यू आहेत. तुमच्यामुळे आपल्याला आज दुसरा चान्स भेटला. खरंच दिल से थँक्यू. हे सत्या, रडायचं नाही. अरे सत्या भावा, तू आपला कलेजा आहेस रे. अरे आपण तुला असं तुटू देऊ काय? नाही. अरे सत्या, तुझं स्वप्न ते आपलं स्वप्न आहे रे. तुझा आपल्यावर भरोसा आहे ना? सत्या भाऊजी, सॉरी, माझ्याकडनं जरा चूक झाली. पण मला ना काही सुचतच नव्हतं त्यावेळेला. अहो नाही डॉली वहिनी, काय बोलताय तुम्ही? हवं तर आपल्याला चपलेने मारा, पण असं काय बोलू नका. हे सत्या, बास झाली तुझी फिल्मगिरी. चल चल कामाला लाग. चल, आपल्याला करून दाखवायचं त्यांना ना, आपण एकदम बेस्ट आहोत ते. चल ना. येस येस, ऑफकोर्स. आणि मी यावेळेला कुठलीही चूक करणार नाही, आय प्रॉमिस. मी जरा किचन मध्ये बघते काय. चल. लई खराब झालाय ना टी शर्ट. नाही नाही, कुंकू आहे आणि डॉलीबाईंचं कुंकू आहे ते. अच्छा, म्हणून एवढा जपतोयस काय त्याला? हा म्हणजे काय? सत्या, अरे त्याला कुंकू लागलं होतं ना, खराब झालाय तो. हा तसाच कपड्यांमध्ये टाकला तर सगळ्या कपड्यांना कुंकू लागेल, खराब होईल ना. म्हणून आपला वेगळा धुवायला है ना. हा काय, मग आपण टाकतो ना धुवायला. सध्या त्याच्यात कुंकू जाईल. सध्या कुंकू जाईल. काय अरे, हा साधा सुद्धा रंग नाहीये, प्रेमाचा रंग आहे. इतक्या आसानीसे नाही जाणार तो. ए सत्या, काय पण काय बोलतो रे? हा बाय, तुझा हा प्रेमाचा लोचा लवकर संपून टाक ना. डॉली वहिनीना आपल्या घरी आण. आपण हे आपलं हॉटेल आहे ना एकदम मोठं करू, एकदम 5 स्टार. कसा? काय 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 जे बाय, म्हणजे तुम्हाला दुसऱ्या हॉटेलमध्ये जायला नको ना. दोघांनी इथेच बसा, कसली झंझटच नाही.
अरे सत्या, आपली जी काही हॉटेलची झंझट आहे ना ती संपेल का नाही आपल्याला माहित नाही, पण डॉलीबाईंचा या हॉटेलच्या झंझटमुळे जो काय लोचा होतो, त्यांची जी काही ओढाताण होते ना ती आपण संपवणार. म्हणजे भाई परत तू अक्काच्या काय नादात रे सत्या, तुझ्या लक्षात येत नाही, डॉलीबी आपल्याला दिसतात या इथे रे, पण मनाने ना त्या हॉस्पिटलमध्ये असतात. त्यांचा खरा जीव ना त्यांच्या डॉक्टर की मध्ये आहे. त्यांचा खरा जीव म्हणजे ना हॉस्पिटल आहे रे, हे हॉटेल नाही. ते हॉटेल सांभाळतात ना फक्त तुझ्यासाठी रे, आपल्यासाठी. पण सत्या, त्यांचा खरा जीव ना त्या हॉस्पिटलमध्ये आहे. आपल्या चुकीमुळे ना त्यांची डीनची पोस्ट केली. सत्या, आपण सांगतो तुला, आपण ना त्यांना त्यांची डीनची पोस्ट मिळवून देणार, आपण त्यांना त्यांचं हॉस्पिटल मिळवून देणार. त्यांचा खरा जीव जो आहे ना डॉक्टर की, ते आपण त्यांना मिळवून देणार. आपला शब्द आहे.